नमस्कार मंडळी, ट्रीट युअरसेल्फ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज मी आली आहे विरारला। तर बघूया आपण आता बघू शकताय आपण आता चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये। तर मच्छी मार्केट दाखवते तुम्हाला मी आज विरारचे कसे आहे ते। तर आज आपण आलो आहोत विरारच्या कारगिलमधील मच्छी मार्केटमध्ये। मम्मी तिकडे मासे घेत आहे, तोपर्यंत बघू शकता इकडे किती गर्दी आहे आणि फ्रेश मासे मिळतात इकडे। जर तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही इकडे नक्की जा आणि मासे घ्या। तर इकडे आपण आता घरीही आलो आहोत। मम्मीने जवळजवळ मच्छी बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य एकत्र करून मच्छी वगैरे साफ करून घेतली आहे। तर सर्वात प्रथम आपण कोलंबी मच्छी बघणार आहोत। तर बघू शकता मम्मीने इकडे कढई ठेवली आहे। आपण त्यामध्ये 1.5 चमच तेल टाकून घेणार आहोत। तर बघू शकता आपलं तेलही गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण आता मोठे 4 कांदे कापून घेतले आहेत ते टाकून घेऊया। बघू शकता कांदा टाकून झाला आहे सगळा। आता व्यवस्थित त्याला आपण भाजून घेणार आहोत। कांदा ट्रान्सपरंट आणि थोडासा पिंक गुलाबी होईपर्यंतच आपण परतून घेणार आहोत। बघू शकता इथे आपला कांद्याचा कलर बदलला आहे। आपण त्यामध्ये आता अर्धा चमच हळद टाकून घेतली आहे। आपल्या आवडीनुसार आपण आता लाल तिखट टाकणार आहोत। हे घरचे लाल तिखट आहे जे मम्मीने 4 चमच टाकले आहे। तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता। त्यानंतर मम्मीने इथे कोकम टाकलाय। तुम्ही कोकमच्या ऐवजी कोकम आगळ वापरला तरी चालणार आहे। ते 4 ते 5 कोकम टाकून घेतले आहेत मम्मीने। आता हा सगळा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। थोडा मसाला लाल तिखट आपण जे टाकलं आहे ते तेलावर भाजलं गेलं पाहिजे। 1 मिनिटभर आपण हे सगळं परतून घेणार आहोत। तर बघू शकता व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये 3 टोमॅटो कापून घेतले होते ते टाकून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। टोमॅटो पण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। टोमॅटो इथे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो पटकन शिजावा यासाठी आपण त्याच्यावर मीठ टाकून झाकणी ठेवून घेणार आहोत। तर आता मसाला आणि मीठ हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता मम्मीने व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेतले। सगळीकडे तेल सुटलं आहे। तेल सुटल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये आपली कोलंबी टाकून घेणार आहोत। बघू शकता सगळी कोलंबी टाकून झाली आहे। कोलंबी आणि जो मसाला आपण फ्राय केला आहे तो सगळा एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे।
तर बघू शकता आपला सगळा मसाला त्या कोलंबीला कोट झाला आहे, व्यवस्थित फ्राय झाला आहे सगळं. आता आपण झाकण ठेवून त्याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलं आहे. तर बघू शकता ऑलमोस्ट रेडी होत आला आहे कोलंबी. आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत. बघा दिसते ना एकदम मस्त. मला फक्त माझ्या मम्मीच्या हातचे सगळे मासे आवडतात आणि खूप सुंदर मच्छी बनवते माझी मम्मी, खूप सुंदर. तर आता आपण दुसऱ्या मच्छीसाठी लागणारे साहित्य बघूया. इथे खोबरं घेतलं आहे, लसूण, कोथिंबीर आणि 4 चमच आता इथे मसाला टाकून घेतला आहे आणि अर्धा चमच हळद टाकली आहे आईने आधीच. तर बघू शकता हे व्यवस्थित आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. पाणी टाकलंय थोडंसं व्यवस्थित वाटलं जाण्यासाठी. तर बघू शकता इथे आपला वाटप रेडी आहे. ते दुसरं पुढचं जे वाटप आहे ते सेमच आहे, फक्त ह्यामध्ये मसाला घालून घेतला, त्यामध्ये मसाला पण घातलेला नाही. तर इथे तेल गरम केलं आहे, त्यामध्ये जेवढं सगळं वाटप आपण रेडी करून घेतलं आहे ते सगळं टाकून घेणार आहोत. तेलावरच आपण थोडा मसाला पण टाकून घेणार, जेणेकरून आपल्या मसाल्याला छान लाल कलर येणार आहे आणि व्यवस्थित तरी पण येणार. आता आपण हे दोन्ही जे वाटप आहे टाकलेलं ते सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ते आपण खोबरं किंवा कोणतंच साहित्य जे वाटपासाठी टाकले ते आपण भाजून घेऊन घेतले नाही, त्यामुळे हा मसाला ग्राइंड केल्यानंतरला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे, कुठेच कच्चा ठेवायचा नाहीये. त्यानंतर आपण त्याच्यावर मीठ आणि कोकम टाकून तेही आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवून शिजवून घेतलंय. तर बघू शकता व्यवस्थित तेल सुटलं आहे, मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता आपण त्यामध्ये मुशी मच्छी टाकणार आहोत. तर तुमच्याकडे मुशी मच्छीला दुसऱ्या कोणत्या नावाने बोलत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. व्यवस्थित मसाला लागला आहे सगळ्या मच्छीला. आता याच्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पाणी ऍड करायचं आहे. इथे आईने 1 वाटी पाणी ऍड करून घेतलं आहे. जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी ऍड करा. जर तुम्हाला सुकी मच्छी करायची असेल तर एवढं पाणी इनफ आहे, पण जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी तर त्यामध्ये तुम्ही अजून थोडं पाणी ऍड करू शकता. तर बघू शकता इथे अजून मम्मीने थोडंसं पाणी ऍड करून घेतलं आहे. आता बस हे 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही मच्छी पण रेडी होणार आहे. तर बघू शकता गॅस फास्ट ठेवायची आहे, कुठे झाकण वगैरे ठेवायची गरज नाहीये. ते 1-5-7 मिनिटात रेडी होऊन जाणार आहे. तर आता बघू शकता किती सुंदर अशी उकळी आलेली आहे, मच्छी आपली शिजलेली आहे. आपली मुशी मच्छी रेडी झाली आहे, कोलंबी पण रेडी आहे. तर तुम्हाला आईच्या हातच्या या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.